रवा रिंग ही एक पटकन होणारी मस्त आणि कुरकुरीत रेसिपी आहे। संध्याकाळचा चहाचा टाइम असेल, एखादी पार्टी असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। विशेष म्हणजे ज्या लोकांना कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये काहीतरी टेस्टी बनवायचं आहे तर रवा, दही आणि भाज्या यापासून तयार होणारे हा रवा रिंग्स चवीला अप्रतिम आणि हेल्दी सुद्धा आहे। आणि हे रवा रिंग्स मुलांच्या टिफिनसाठी किंवा किटी पार्टी असेल तर त्यासाठी एक परफेक्ट स्नॅक्स आहे। तर रव्यापासून आणि दह्यापासून आणि भाज्यांपासून ही रवा रिंग्स रेसिपी एकदा नक्की बनवून बघा, खूप टेस्टी होते। नमस्कार, मी पूजा, तुमचं माझ्या दिव्यांकुर किचन मध्ये खूप 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 स्वागत। तर आज आपण मस्त अशी हेल्दी रेसिपी पाहणार आहोत। रवा, दही, भाज्या वापरून आज आपण हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत। आज आपण रवा रिंग्सची रेसिपी पाहणार आहोत। रव्यापासून आपण खूप सारे प्रकारचे पदार्थ बनवतो, आज पण आपण रव्यापासूनच एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात। आज आपण रवा रिंग्स कसे बनवायचे ते पाहतोय। रवा रिंग्स बनवण्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे। तर मी इथे 1 कप दही घेतलेला आहे। दही वापरताना इथे जास्त आंबटही घ्यायचं नाही आणि कमी आंबटही घ्यायचं नाही, मीडियम घ्यायचंय आणि फ्रेश दही घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी इथे 1 मोठा कप रवा घेतलेला आहे। तर हा रवा मी इथे बारीक रवा वापरलेला आहे। तर तुम्ही बारीक रव्याऐवजी मोठा रवा देखील इथे वापरू शकता, पण बारीक रव्याने रिंग्स खूप कुरकुरीत होतात, त्यामुळे इथे शक्यतो बारीकच रवा वापरा। तर मी इथे 1 मोठा कप बारीक रवा घेतलेला आहे। वाटीचं प्रमाण म्हणाल तर 1 मोठी वाटी मी इथे रवा घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे 2 ते 3 शिमला मिरच्या अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मी इथे 2 गाजर पण असे बारीक चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे 3 मीडियम साइजचे कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक। कांदा, शिमला मिरची आणि गाजर मी चॉपर मधून बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही हवं तर इथे चाकूने देखील चिरू शकता। त्यानंतर मी इथे 1 बाउल घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला बाउल मध्ये रवा टाकून घ्यायचा आहे। मी हे रवा रिंग्स फक्त 3 ते 4 जणांसाठी बनवणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार रवा इथे घेऊ शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं गाजर टाकून घ्यायचंय, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि इथे 1 छोटा कप मी दही वापरलेला आहे। वाटीचं प्रमाण म्हणाल तर मी ते अर्धी वाटी दही घेतलेला आहे, ते टाकून घ्यायचं याच्यामध्ये। त्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय। मी याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट टाकून घेतलेली आहे 1 चमचा। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। मी इथे तिखटवाली 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत आणि याची पेस्ट मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। तुम्ही जर ही रेसिपी मुलांसाठी बनवत असाल तर ह्याच्यामध्ये मिरची नाही टाकली तरी चालेल। त्यानंतर मी इथे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। ज्या कपामध्ये मी दही घेतलं होतं त्याच कपामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे। आता हे आपण मिक्स करून घ्यायचंय आणि लागण तसं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचंय। आपल्याला हे बॅटर पातळ अजिबात करायचं नाही, घट्टसर असं ठेवायचं आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसारच पाणी टाकून घ्यायचंय। तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर घट्ट ठेवायचं आहे, पातळ अजिबात ठेवायचं नाही। या बॅटरच्या आपल्याला रवा रिंग्स तयार करायच्या आहेत, तर रिंग्स करण्यासाठी आपल्याला बॅटर घट्टच पाहिजे। तर आता हे बॅटर तयार झालेलं आहे। हे बॅटर आपण आता 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। आज आपण रवा रिंग्स बनवणार आहोत। रवा रिंग्स बनवण्यासाठी हे बॅटर आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। तर 10 मिनिटांसाठी आपण हे बॅटर भिजायला ठेवूया। तर इथे 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपला रवा व्यवस्थित भिजला गेलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे। तर आपल्याला हातानेच आता हे मिक्स करून घ्यायचंय। रवा रिंग्स बनवण्यासाठी आपलं बॅटर इथपर्यंत घट्ट असलं पाहिजे। तुमच्याकडून जर बॅटर पातळ झालं तर तुम्हाला रवा रिंग्स बनवता येणार नाहीत, त्यामुळे पाणी टाकताना आवश्यकतेनुसारच पाणी टाकायचंय। रवा रिंगचं बॅटर तयार करताना मी फक्त इथे अर्धा कप पाणी वापरलेलं आहे। हे बॅटर एवढं घट्ट तयार करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला रवा रिंग्स अगदी सोप्या पद्धतीने करता येतील। त्यानंतर मी इथे 1 इनोचं पाऊच वापरत आहे। तुम्ही इनो ऐवजी, तुम्हाला जर इनो आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी इथे बेकिंग सोडा घातला तरी चालेल किंवा बेकिंग पावडर घातली तरी चालेल। मी इथे 1 पाऊच इनोचं वापरत आहे याच्यामध्ये।
इनो घातल्याने किंवा बेकिंग सोडा घातल्याने आपले सुजी रिंग्स व्यवस्थित फुगल्या जातात आणि बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतनं सॉफ्ट असे तयार होतात। तर आता हे मिक्स करून घ्यायचंय पाणी न टाकताच। आपल्याला अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आपण ह्याच्या आता रवा रिंग्स तयार करून घेऊयात। रवा रिंग्स बनवण्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचंय। पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा हातावरती अशा प्रकारे। तर ते बघू शकता अशा प्रकारे आपल्याला रवा रिंग्स करून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला अजून एक रवा रिंग्स करून दाखवते। थोडंसं पीठ घ्यायचंय, गोल करून घ्यायचे हातावरती आणि थोडंसं त्याला प्रेस करून घ्यायचं अशा प्रकारे। आणि आपण ज्या प्रकारे मेदूवडा बनवतो त्या प्रकारे त्याला शेप देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे। बघू शकता या प्रकारे। तर मी इथे दुसरी देखील रवा रिंग्स बनवून घेतलेली आहे। तर अशाच प्रकारे आता राहिलेल्या पिठाच्या मी रवा रिंग्स बनवून घेत आहे। तर मी इथे अशा प्रकारे रवा रिंग्स करून घेतलेले आहेत। किती सुंदर असे दिसत आहेत। रवा रिंग्स तळताना तेलामध्ये जेवढे रवा रिंग्स बसतील तेवढेच टाकून घ्यायचे, एक्स्ट्राचे त्याच्यामध्ये टाकायचे नाही, नाहीतर रवा रिंगचा शेप बिघडतो आणि रवा रिंग्स तुटतात। तर आता हे आपल्याला मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत। आणि रवा रिंग्स तळताना लगेच त्याला हलवायचं नाही, आपण 1 मिनिटानंतर हे हलवून घेणार आहोत। तर इथे 1 मिनिट झालेला आहे, आपण आता हलवून घेऊया। तर इथे पाहू शकता 1 मिनिटानंतर आपले रवा रिंग्स अजिबात मोडत नाहीत, व्यवस्थित तळल्या जातात आणि रवा रिंग्स मध्ये जास्त तेल सुद्धा जात नाही। त्यामुळे मी इथे 1 मिनिटानंतर ते हलवून घेतलेलं आहे। आता मीडियम गॅसवरतीच आपल्याला अदलामधनं हलवत हे रवा रिंग्स आता आपला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर इथे 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आपले रवा रिंग्स बघू शकता किती व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत। कलर देखील बघू शकता किती सुरेख असा आलेला आहे आणि एकदम असे कुरकुरीत तयार झालेले आहेत। तर आता हे रवा रिंग्स आपण काढून घेऊयात। तर मी अशा प्रकारे हे रवा रिंग्स करून घेतलेले आहेत। तर आता राहिलेले रवा रिंग्स देखील अशाच प्रकारे मी करून घेत आहे। किती सुरेख असे आपले दिसत आहे ते रवा रिंग्स पाहू शकता, एकदम असे कुरकुरीत असे तयार होतात। तर आता मी अशाच पद्धतीने राहिलेले रवा रिंग्स बनवून घेत आहे। तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे सगळे रवा रिंग्स इथे करून घेतलेले आहेत। तर बघू शकता दिसायला किती अशा सुरेख अशा दिसत आहेत सुजी रिंग्स। कुरकुरीत देखील बघू शकता, आवाज ऐकवते मी तुम्हाला, किती अशा कुरकुरीत झालेल्या आहेत। बाहेरनं कुरकुरीत आणि आतमधनं सॉफ्ट अशा ह्या सुजी रिंग्स तयार झालेल्या आहेत। तुम्ही हे सुजी रिंग्स सकाळच्या नाश्त्याला, मुलांच्या टिफिनला सुद्धा करू शकता। खूप हेल्दी असा नाश्ता होतो हा सुजी रिंग्सचा। लहानांपासून तर मोठे सगळेच आवडीने खातात, मुलांना तर खूप आवडतात ह्या सुजी रिंग्स। त्यामुळे मी ज्या प्रकारे तुम्हाला साहित्य आणि प्रमाण सांगितले त्याप्रमाणे नक्की करून बघा। तर मी तुम्हाला एक सुजी रिंग्स फोडून दाखवते। तर बघू शकता आतमधनं मऊ आणि बाहेरनं अशी कुरकुरीत ही सुजी रिंग झालेली आहे। तुम्ही या सुजी रिंग सॉस बरोबर किंवा नारळाच्या चटणी सोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा फक्त अशाच देखील खाल्ल्या या सुजी रिंग्स तरी सुद्धा खूप टेस्टी लागतात। मी तुम्हाला 4 टिप्स सांगणार आहे। तुम्ही जर या टिप फॉलो करून ही रेसिपी बनवली तर तुमच्या देखील रवा रिंग्स इतक्याच कुरकुरीत तयार होतील। टिप क्रमांक 1, तुमच्याकडून जर बॅटर पातळ झालं तर त्यामध्ये तांदळाचे पीठ घालू शकता किंवा मिक्सरला पोहे बारीक करून त्याची पावडर तुम्ही ह्या बॅटरमध्ये घालू शकता। तांदळाच्या पिठाने किंवा पोह्यांनी पीठ छान बॅलन्स होतं। टिप क्रमांक 2, रवा रिंग्स बनवताना हाताला तेल लावूनच रवा रिंग्स बनवायचे आहेत।
हाताला जर तेल नाही लावलं तर बॅटर हाताला चिटकू शकतं आणि आपल्याला रवा रिंग्सचा शेप व्यवस्थित देता येत नाही। त्यामुळे रवा रिंग्स बनवताना हाताला तेल लावूनच बनवायचे आहे। टिप क्रमांक 3, रवा रिंग्स तळताना तेल कडकडीत गरम नाही करायचं, मीडियम गरम करायचं। तेल जर कडकडीत गरम केलं तर रवा रिंग्स बाहेरून जळतात, आतून कच्च्या राहतात आणि खायला देखील पिठळ पिठळ लागतात। त्यामुळे रवा रिंग्स तळताना मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायच्या आहेत। मीडियम गॅसवरती रवा रिंग्स आतपर्यंत तळल्या जातात, आतून खुसखुशीत आणि बाहेरून कुरकुरीत अशा तयार होतात। आणि टिप क्रमांक 4, रवा रिंग्स बनवल्यानंतर त्या 3 ते 4 दिवस आरामात टिकतात। त्या खराब होऊ नये त्यासाठी त्या पॅक बंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत। तर ह्या होत्या आपल्या 4 टिप। तर ह्या 4 टिप वापरून तुम्ही देखील अशा कुरकुरीत आणि क्रिस्पी रवा रिंग्स बनवू शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढील अशा नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।